परिवहन मंत्री यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात अवैध वाहतूक करणारी वाहने व रिक्षा यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे। या निर्णयाच्या बाबतीत रिक्षा चालक मालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एक आता आदेश काढलेला आहे। त्या आदेशानुसार जेवढे महाराष्ट्रातील बसस्थानक आहेत त्या बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक करता येणार नाही आणि रिक्षावाल्यांना 200 फुटाच्या आत ना प्रवासी घेता येणार ना प्रवासी सोडता येणार। हा रिक्षा आणि प्रवासींवर अन्यायकारक निर्णय असल्याची टीका सर्वसामान्य रिक्षा चालकांमधून उमटत आहे। याबाबत आपल्याशी काही रिक्षा चालक संघटनेचे प्रतिनिधी व रिक्षा चालक याबाबत आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत। साहेब, काय वाटतं, एक नवीन निर्णय परिवहन मंत्र्यांनी काढलाय, कसं बघता याकडे? सगळ्यात पहिले सर्वप्रथम मी माझा परिचय देतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र वाहतूक सेना, जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर, छत्रपती संभाजीनगर। आपल्या शहरामधल्या ज्या रिक्षा चालक आहेत, रिक्षा आहेत, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक व्यवसाय हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशासनाने दिलेला आहे। 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून रिक्षा व्यवसाय बेरोजगारांसाठी उपलब्ध करण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे। परंतु प्रशासनाचा जो निर्णय आज अंमलामध्ये आणण्याचं काम परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापरावजी सरनाईक साहेब यांनी जो अध्यादेश दिलेला आहे की रिक्षा चालक असेल, टॅक्सी असेल, यांना 200 मीटरचा कायदा, यांना 200 मीटरच्या आतमध्ये प्रवास करता येणार नाही, प्रवासी घेऊन येता येणार नाही, प्रवासी सोडता येणार नाही, व्यवसाय गाड्या उभ्या करता येणार नाही। मग 200 मीटरच्या आतमध्ये जेवढे रिक्षा स्टँड आहेत हे माझ्या नजरेसमोर कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे। मग प्रताप सरनाईक साहेबांना का त्या प्रॉपर्टीवर डल्ला मारायचा, की रिक्षा चालकांचा व्यवसाय संपवायचा, की रिक्षा चालकांना रस्त्यावर आणून उभं करायचं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रॅफिक जाम करायचा आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दंड वसूल करायचा, असे अनेक प्रश्न मंत्री महोदयाच्या अध्यादेशानुसार उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रशासन वागत आहे, या प्रशासनाचं फक्त आणि फक्त एकच उद्देश दिसत आहे, सर्वसामान्य जनतेला लुबाडायचं आणि एखाद्या मोठ्या व्यावसायिकाला, उद्योगपतीला मोठं करायचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही। साहेब, आपण रिक्षा चालक मालक आहात, कसं बघता या निर्णयाकडे? माझा परिचय देतो मी। महाराष्ट्र वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ नागरे। मला असं वाटतं परिवहन मंत्री साहेबांना रिक्षावाल्यावर गुन्हे दाखल करून सनी त्यांना चोऱ्या करण्याचं धोरण असं ठेवलेलं आहे। मला असं वाटतंय की रिक्षावाल्यांनी गाड्या चालवणे, चोऱ्या करा, गुन्हेगारी वाढा आणि याचे घरं भरावं। याचे घरं भरले म्हणजे सगळे रिक्षावाले झोपून जातील, त्यांचे लेकरबाळं आत्महत्या करतील
आणि यांना चांगलं वाटत का दुसरं काही नाही आहे. कारण की आता इथं बसस्टँडपाशी यांना शटर टाकायचे आहेत, यांची वसुली करायची. रिक्षावाल्याला 200 किलोमीटर पाठवायचं, 200 किलोमीटर पॅसेंजर काही जात नाही, 200 मीटर पॅसेंजर काही जाऊ शकत नाही. आणि येताना तो काही चालत येऊ शकत नाही. त्यात जो बॅग राहते, कोणाकडे लेकरं बाळं राहतात, तर ते एवढ्याला मानू शकत नाही. हे परिवहन मंत्र्यांनी असा ठाम निर्णय घ्यायला मागात पाडलं आहे की इथं आंदोलन करावं लागेल एक, नाही तर मग रिक्षा बंद करावं लागतील एक. याच्यावर परिवहन मंत्र्यांनी विचार करावा आणि रिक्षावाल्याला न्याय द्यावा, ही माझी इच्छा आहे. रिक्षावाल्यांना न्याय द्यावा अशी मागणी होती आहे. हा जो निर्णय आहे, हा निर्णय योग्य आहे का चूक आहे? निर्णय चुकीचा आहे, परंतु माझ्या हिशोबानं जे हे लोक केंद्रीय मंत्री हे जे करू लागले, तर हे सिटी बससाठी किंवा त्यांच्या सुविधेसाठी करू लागले. आणि हे जे गोरगरीब पोट भरतात त्यांच्या पोटावर लाथ मारून त्यांचा फायदा करू लागले. पण रिक्षावाल्यांच्या बाबतीत मोठ्या जनतेमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा रोष पण आहे. नाही ते आहे, परंतु आता समजा एखादा अपंग असला किंवा काही म्हातारा माणूस असला तर ते 200 मीटर येणार का? मग एक काम करा ना, सिटी बस बंद करा. रिक्षावाल्याच्या साथी हे करू लागले तुम्ही, फक्त निर्णय घेऊ लागले. टॅक्सी गाडीसाठी निर्णय घेऊ लागले. दुसऱ्या गाड्यांचं काय? यांना सुविधा कसं आहे, जनतेला मग कसं घेऊन जावा, कसं करावं लागेल ते बी तर हे ना. आता जनतेला कसं घेऊन जाण्याचा हा यामधून एक प्रश्न निर्माण होतो. याच्यामध्ये पण जर आपण बघितलं, अजून एक विषय पण या निमित्त पुढे येतो. रिक्षा चालकांच्या बाबतीत बेशिस्त वाहतूक म्हणजे रिक्षा चालवणारे बेशिस्त वाहतुकीला वळण देतात, असा पण एक हे पुढे येतो. साहेब, पहिला प्रश्न माझा असा आहे प्रशासनाला, जर प्रशासन रिक्षा चालकांना बेशिस्त म्हणत असेल तर रिक्षाचा जो परवाना दिलेला आहे त्याचं कॅरेक्टर बघूनच दिलेला आहे. त्याचे कॅरेक्टरची पडताळणी करूनच त्याला शिस्तामध्ये आहेत म्हणून परवाना दिलेला आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढती आबादी याला नियम स्वरूप कुठं आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांना सुविधा काय? काहीच नाही. ना पिकअप पॉईंट आहे, ना ड्रॉप पॉईंट आहे, ना आराम पॉईंट आहे, ना बसस्थानक समोर बसस्थानक असेल, सिडको बसस्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल, प्रत्येक चौकामध्ये असेल. इथं रिक्षा चालकांसाठी पार्किंग, पिकअप पॉईंट, ड्रॉप पॉईंट सुविधा काय? फक्त आपण मंत्री महोदय आदेश जर बघितलं तर हा जो निर्णय आहे छत्रपती संभाजीनगर शहरासाठी, हा निर्णय नवीन नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही राधा यांनी असा एक निर्णय जाहीर केला होता आणि तो अंमलातही आणला होता आणि त्याचा परिणामही सकारात्मक होता. त्याच्या माध्यमातून आमच्याकडे 2008मध्ये विभागीय आयुक्त साहेबांचा अध्यादेश आहे. मीटर टॅक्सींना 200 मीटरचा कायदा लागू होत नाही. त्याचं GR पत्र माझ्याकडे स्वतः आहे. दुसरा विषय, शहरामध्ये आज मी आव्हान करू इच्छितो, रिक्षा चालकांचा, सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे. एक त्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचा नाही, या आपल्या शहरामध्ये 50 संघटना असतील, महाराष्ट्रामध्ये 1000 संघटना असतील. या सर्व संघटनेच्या प्रतिनिधी रिक्षा चालक यांना आवाहन करण्यात इच्छितो की आपण या अध्यादेशाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारावा. आम्ही तात्काळ आपल्या शहरामधल्या सर्व युनियन पदाधिकारी यांची मीटिंग घेऊन एक मोठा जन आंदोलन करण्याची तयारी आमची आहे. आणि प्रशासनाने हा अध्यादेश येत्या 2 ते 8 दिवसामध्ये मागे नाही घेतला तर आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरून या अध्यादेशाचा विरोध करणार आणि याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. जो अध्यादेश सरकारने काढलेला आहे, परिवहन मंत्र्यांनी जो आदेश काढलेला आहे, तो लवकरात लवकर तात्काळ मागे घ्यावा. नसता सर्व रिक्षा चालक मालक संघटनांतर्फे मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी असतील, रिक्षा चालक असतील, यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. बघूया, वेळच ठरवणार काय खरं आणि काय खोटं. UCN TV साठी मी कॅमेरामॅन माजिद भाई बरोबर आपला राज.